नमस्कार शेतकरी बांधवांना. आज आपण मका पिकात होणाऱ्या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी 19 द्रावण खत, इमॅक्टिन बेन्झाइट आणि देशी दारू यांची फवारणी कशी करावी याबद्दल माहिती पाहणार आहे. आपण माहिती पाहणार आहोत. मका पिकात अळी, खोडकिडा याप्रमाणे किडा चावण्यास मोठ्या प्रमाणात दिसते. यावेळी योग्य औषध दिल्यास, फवारल्यास त्याची चांगली उत्पन्नात वाढ होतो. तसेच 19-19 सर्वप्रथम आपण पाहत आहोत. 19-19 स्फुरद, पालाश, नत्र हे तिन्ही घटक अन्नद्रव्य एकाच वेळेस पुरवते. पिकाची चांगली वाढ जोमदार होते. गर्द असे हे मिश्रण आपण तयार करत आहोत. तरी पाहू शकता तुम्ही एकाच वेळेस 19-19 हे खत आपण पूर्णपणे एका भांड्यामध्ये टाकलेले आहे. हे तुम्ही पाहत आहे आणि दिसत पण आहे तुम्हाला. दुसरा घटक घेत आहे आपण इमॅक्टिन बेन्झो. हे एक अळीनाशक आहे. चावणाऱ्या अळीचे किडीवर नियंत्रित करते. अतिशय प्रभावी आहे. औषध पानाच्या वरून व खालून दोन्ही बाजूस काम करते व दीर्घकाळ त्यांचा नायनाट करते. व तिसरी आहे देशी दारू. हे देशी दारू टाकल्यास पानाची गर्द हिरवा दिसतो आणि पान पण रुंद होतो. आणि मका जर तुमचा लहान असला तो वाढतो. याचं प्रमाण तुम्हाला सांगतो. तिघांचं प्रमाण सांगतो. 19-21 प्रतिपंप 15 लिटर पंपाला 100 ग्रॅम. इमॅक्टिन प्रतिपंप 15 लिटर पंपाला 10 ग्रॅम. आणि देशी दारू 15 लिटर पंपाला 10 ते 15 मिली तुम्ही टाकू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते सांगा. व तुम्ही कोणते समजा एखाद्या भांड्याने 10 लिटर पाण्याचे आपले एक छोटे माप करून 10 पंपांचे द्रावण तयार करू शकता. बघू शकता आपलं हे द्रावण तयार झालेलं आहे. तरी हे फवारणीसाठी द्रावण तयार झालेलं आहे 10 पंपांचे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते सांगा व लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच आपल्या चॅनल पाहण्यासाठी लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो. कशी वाटली माहिती ते पण सांगा कमेंट करून.